म्हणजे तो कृपावंत आहे, ठीक आहे. आता त्याने अधिक प्रसन्न व्हावं एवढ्यासाठी त्याची आठवण केली पाहिजे. आणि असा जो निष्कल निश्चल शांत सर्व भूतांचा आश्रयदाता, सर्वांवर कृपा करणारा असा जो कोण, तो 22वी श्रुती सांगते तो वासुदेव आहे. वासुदेव म्हणजे सर्व ठिकाणी वस्तीला असणारा, म्हणजे व्यापक. वासुदेव शब्दाचा आशय तो व्यापक परमात्मा आहे असा होतो. सर्वत्र व्यापक असणारा वासुदेव, वासुदेव रूपाने ह्या सर्व भूतांमध्ये येतो म्हणून वासुदेव म्हणायचं. असं नसताना तो ब्रह्मरूप. भूतांचा संदर्भ आला तर त्याला वासुदेव म्हणायचं, आणि भूतांचा संदर्भ निघून गेला तर त्याला ब्रह्म असं म्हणायचं. कोणतं ब्रह्म? मागच्या श्रुतीत सांगितलेलं, 21व्या श्रुतीत सांगितलेलं ब्रह्म. भूत संदर्भ आल्याबरोबर त्याला वासुदेव म्हटलं गेलं. असा हा वासुदेव जो साक्षात ब्रह्म, ते मी आहे असा निर्धार होणे, अशा अनुभवात जाऊन अवस्थित होणे, याच्या पलीकडे मानव जन्माचं ध्येय नाही. आणि एवढ्या ध्येयाची सूचना करून अमृतबिंदू उपनिषद या श्रुतीमध्ये पूर्ण होत आहे. आपल्याच्यानी पूर्ण झालं आहे. एकदा शांतीपाठ म्हणू आपण. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति. शास्त्रीय ग्रंथ आहे उपनिषद हा. म्हणून शास्त्रीय ग्रंथाचा अभिप्राय समजण्यासाठी, त्यांनी काढलेला निष्कर्ष उमजण्यासाठी आपल्याला त्याचा अनुबंध चतुष्टय आणि तात्पर्य निर्णायक षडलिंगे यांचा विचार करावा लागतो. तो या ठिकाणी पुढच्या पानांवर केलेला आहे. पुढच्या पानांवर तो स्पष्टपणे दिला आहे. उपक्रमोपसंहार अभ्यासापूर्वता फलम. काय पुढे? अर्थवादोपपत्तीच ग्रंथम तात्पर्य निर्णये. 6 चिन्हे आहेत, 6 खुणा आहेत. त्यांना तात्पर्य निर्णायक षडलिंगे असं म्हणतात. त्यात सर्वात पहिल्या प्रथम उपक्रम उपसंहार. ग्रंथाची सुरुवात पाहावी काय आहे आणि ग्रंथाचा शेवट पाहावा. ज्याने सुरुवात केली तसा शेवट आला तर ग्रंथ शास्त्रीय आहे असं समजावं. सुरुवात जशी केली तसा शेवट यावा, याला शास्त्रीय ग्रंथाचं पहिलं लक्षण म्हणतात. इथे उपक्रम आणि उपसंहार याचा विचार पूर्णपणे केला आहे. त्याच्या श्रुती 2 आणि 3 मध्ये मोक्षाचा उल्लेख आहे. मोक्षाचा अर्थ जीव ब्रह्मैक्य असं ज्ञान, आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उल्लेख 22व्या शेवटच्या श्रुतीत केला आहे. तो वासुदेव मी आहे. आणि म्हणून उपक्रम जसा आहे तसाच उपसंहार आला आहे. म्हणून पहिल्या चिन्हाने ठरलं की हा शास्त्रीय ग्रंथ जीवाच्या मोक्षाचा विचार करणारा आहे. दुसऱ्यांदा अभ्यास. जी गोष्ट फार महत्त्वाची असते ती वारंवार सांगावी लागते, आणि वारंवार सांगितलेली गोष्ट साधकाने वारंवार करावी लागते. याच्यामध्ये 4 ठिकाणी 4 श्रुतींमध्ये 8, 12, 21, 23 याच्यामध्ये जीव ब्रह्मरूप आहे असं सांगितलं आहे. एकच गोष्ट 4 वेळा आणखी कोणती नाही सांगितली या ग्रंथामध्ये.
आणि म्हणून अभ्यासाचा विषय जीव ब्रह्मैक्य हाच आहे. म्हणून निर्णय करायचा अमृतबिंदू उपनिषदाचा की जीव ब्रह्मैक्य हा या ठिकाणी अभ्यास आहे. यानंतर अपूर्वता, जे अन्य कुठे नाही. अ म्हणजे नाही, पूर्व म्हणजे आधी, पूर्वी. याही ग्रंथात कुठे दुसरं नाही, अन्य उपनिषदामध्ये नाही, कोणत्या दुसऱ्या ग्रंथात नाही. असं जर काही या उपनिषदात असेल तर ते अपूर्व असेल. आणि अपूर्व असलं तर त्याला अपूर्वता असं चिन्ह समजायचं. याची काय अपूर्वता आहे? अपूर्व म्हणजे पूर्वी तसं नाही. एका माणसाला 2 मुली झाल्या, त्यांनी दुसऱ्या पोरीचं नाव अपूर्वा ठेवलं, ते चुकलं. कारण पहिली पोरगी आहे. पहिल्या पोरीचं नाव अपूर्वा चालतं. पहिलीचं नाव अपूर्वा आणि दुसरीचं नाव पूर्वा. कसे शब्दांचे अर्थ कळले नाही की माणूस काही पण करून बसतो. अपूर्वा दुसऱ्या पोरीचं नाव नाही, आधी पोरगी आहे. आणि म्हणून काहीतरी विशेष असला पाहिजे की जो याच्या पूर्वी आपल्याला कुठे पाहायला मिळाला नाही. अत्यंत महत्वाचं साधन मन हे आहे परमार्थाचं. ते शुद्ध असावं ही अट आहे. अशुद्ध असला तर प्रतिबंध होतो, हा अनुभव आहे. एवढ्याचा उल्लेख करून ह्या उपनिषदाने जो विषय शिकवायचा आहे त्याला सुरुवात केली आहे. अशी मनाच्या साधनत्वाची आणि त्याच्याच पासून होणाऱ्या प्रतिबंधाची चिकित्सा करून मग मुख्य विषय सांगायला सुरुवात करणे हे अपूर्व आहे. या ठिकाणी हा विशेष आहे. आणि म्हणून ही अपूर्वता आहे. ह्या अपूर्वतेचा विचार करावा. ते 1 ते 5 मध्ये तेच सांगितलंय. ह्या मनाला योग्य करून घेऊन मग वेदांत शिकवायला सुरुवात केली आहे. फल या ग्रंथाचा अभ्यास करून आपल्याला काय मिळणार आहे? कशासाठी अभ्यासायचं? तर त्याचं फळ काय मिळणार आहे ते फळ सांगण्यासाठी 8, 9, 17, 21, 22 मी ब्रह्म आहे हेच कळणार आहे. आणि म्हणून हे याचं फल आहे. जीव ब्रह्मैक्य रूप मोक्ष प्राप्त होणे हे ह्या ग्रंथाच्या अभ्यासाने मिळणारं फळ आहे. अर्थवाद म्हणजे विषयाची पुष्टी करणारी काही वचने, थोडासा अर्थवाद, उगीच अतिशयोक्ती करायची, असं ह्या उपनिषदात काही नाही. आणि तात्पर्य जर शोधायचं असेल तर अशा अतिशयोक्तीच्या वाक्यांची याची काही गरज नाहीये. नेमकं तेवढं बोललेलं पुरतं असा दृष्टिकोन ठेवून याच्यामध्ये अर्थवादाची काही वचने नाही, अशी एकही श्रुती याच्यात नाही. उपपत्ती, विषय समजावा म्हणून काही युक्ती सांगायच्या, विषय समजावा म्हणून दृष्टांत सांगायचा, विषय समजावा म्हणून दुसरे काही आधार सांगायचे. असे आधार, युक्ती, दृष्टांत असं जर त्याच्यामध्ये असेल तर या चिन्हाला उपपत्ती असं म्हणतात. आणि याच्यात उपपत्ती आहे. याच्यामध्ये अग्निमंथनाचा दृष्टांत आहे, दुधातून तूप काढण्याचा दृष्टांत आहे, आणखीन काही घुसळण्याचा दृष्टांत आहे, सर्व भूतांमध्ये परमात्मा कसा गूढ बसला आहे यासाठी दुधातल्या तुपाचा दृष्टांत आहे. इत्यादी दृष्टांताच्या साह्याने विषय त्यांनी खूप सोपा करून दिलेला आहे. ही या ग्रंथाची उपपत्ती आहे. याप्रमाणे 6ही चिन्हांच्या द्वारे, म्हणजे आपल्याला 5 इथे 5 चिन्हांच्या द्वारे जीव ब्रह्मैक्य हा ह्या उपनिषदाचा विषय आहे असं स्पष्ट कळतं. आणि तेच त्याचं तात्पर्य आहे. अमृतबिंदू उपनिषद कोणासाठी आहे? एका श्रुतीमध्ये उल्लेख होतो, 4थ्या श्रुतीमध्ये मुमुक्षुणा, मुमुक्षुने अभ्यास करून जीव ब्रह्मैक्याचा अनुभव घ्यावा असं धोरण असल्यामुळे या ग्रंथाचा अधिकारी मुमुक्षू आहे. मी मुक्त व्हावं, मला बंधने नकोत, मला दुःखातून बाहेर पडायचंय, अशी जेव्हा जिज्ञासा तळमळ तयार होते, हीच तीव्र इच्छा होते,
त्यावेळेला तो मनुष्य मुमुक्षू आहे असं समजायचं. एवढा मुक्त होण्याशी जो कासावीसच झाला नाही, त्याला ग्रंथ सांगून काय उपयोग आहे? गंमत म्हणून जाऊन पाहू कसं सांगतात. याच्यासाठी नाही उपनिषद हे. ते शेजारीचे म्हणाले, काकू की मला की नाही कोणी सोबत नाही, चला माझ्याबरोबर. आज तर आले, आता उद्या त्यांना म्हणा पहा दुसरं कोणी. हे या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. कधी मला हे ऐकायला मिळेल? कधी माझा मुक्तीचा मार्ग मला सापडेल? हा मार्ग दाखवणारा मला कधी भेटेल? काय ते ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे म्हणतात, मला तर माझे हातपाय दिसतात, ब्रह्म कुठेच दिसत नाही. हे दिसेल असा चष्मा मला कोण देईल? असे एक सारखं कासाविशी ज्याची होते ना, तो मुमुक्षू ह्या ग्रंथाच्या अभ्यासाचा अधिकारी आहे. गमतीसाठी काहीच नाही. छान सांगतात, बसायला खुर्ची मिळते, थंडी नाहीये, शाळेला सुट्ट्या आहेत, काय करायचं? त्यांचं फारच म्हणणं होतं आपण उपनिषदच वाचू. आणि पुष्कळ लोक एवढे चालले तर पाहूनच येऊ द्या एकदा. अधिकारी नाही ग्रंथाचा, उपनिषदाचा अधिकारी. मुक्त होण्यासाठी तळमळणारा असतो मुमुक्षू. क्रमांक 4 ची श्रुती हे सांगते आहे. याचा विषय जीव ब्रह्मैक्य हा आहे आणि हा विषय 22ही श्रुतींमध्ये आहे. पूर्ण ग्रंथाचाच विषय हा आहे. काही साधन रूपाने विषय सांगितला गेला, काही उपपत्ती म्हणजे अभ्यास करण्याच्या युक्तीच्या रूपाने सांगितला गेला, आणि काही ध्येयत्वाने सांगितला. उपास्य म्हणून सांगितला, ध्येयत्वाने सांगितला, ज्ञेयत्वाने सांगितला, साधनत्वाने सांगितला. असा 4-5 प्रकाराने एकच विषय सांगितलाय, जीव ब्रह्म यांचं ऐक्य. याचं प्रयोजन काय आहे? जे फल असतं, जो विषय असतो, त्याच्या संदर्भाने प्रयोजन. परमात्म्याशी अशी असीम इच्छा आहे, तळमळणारे सगळे जीव ब्रह्मरूप आहे असं त्यांना कळवून द्यायचं. तेवढं कळलं की काम झालं. असा तो अत्यंत दयावंत परमात्मा असं म्हणतो आहे. म्हणून यांना प्रयोजन ह्या ध्येयाची सिद्धी करून देणे हे आहे. असा उपाय सांगून, साधन सांगून, ध्येय स्पष्ट करून त्या ध्येय रूपत्वापर्यंत घेऊन जाणे, एवढं याचं प्रयोजन आहे. संबंध ग्रंथ ह्या विषयाचं प्रतिपादन करतो, तो प्रतिपादक आहे. आणि जीव ब्रह्मैक्य हा विषय प्रतिपाद्य आहे. प्रतिपादक, प्रतिपाद्य असा ग्रंथविषय यांचा संबंध आहे. नंतर अधिकारी, ज्याच्यासाठी ग्रंथ सांगितला तो आता अधिकारी आहे मुमुक्षू. त्याचा ग्रंथाशी काय संबंध आहे? मोक्ष मिळवणे हा याचं काम आहे, आणि याला मोक्ष देणे हे त्याचं विषयाचं काम आहे. आणि म्हणून याचा प्राप्य प्रापक, प्राप्य म्हणजे मोक्षसिद्धी हे प्राप्य आहे, आणि हा अधिकारी ते मिळवण्याची खटपट करतोय म्हणून प्रापक आहे. असे हे भावसंबंध आहे. थोडक्यामध्ये हे उपनिषद आपल्याला काय म्हणतं, सर्वांनी समोर ठेवा पुस्तक, आपण तेवढं वाचून घेऊ आणि इथे आपण हे पूर्ण करू. एकंदरीत अन्य सर्व उपनिषदांच्या विषयासमान ह्याही उपनिषदात अद्वैत वेदांत सिद्धांताची प्रतिष्ठापना हाच विषय आहे. परमार्थाचे प्रधान साधन मन आहे. त्याला अनुकूल करून घेण्यासाठी त्याच्या मशागतीचा विचार ग्रंथारंभी दिला आहे. ध्यान म्हणजेच निदिध्यासन हे विज्ञानाचे अंतरंग साक्षात साधन आहे. विज्ञान म्हणजे ज्ञानाचा अनुभव, त्याचं साक्षात साधन निदिध्यासन हे आहे. आणि याच्यात ध्यान प्राधान्याने ओंकाराचे ध्यान सुचवले आहे. साधन चतुष्टय संपन्न झाल्यावर विज्ञान लाभासाठी म्हणजे ब्रह्मानुभवासाठी साधनाचे स्वरूप ज्ञानमय तप हे आहे. विज्ञान जीव ब्रह्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव.
ब्रह्मसाक्षात्काराने मानवी जीवन धन्य होते. इतिशम श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांच्या पासून प्रेरणा घेऊन मी माझा उत्साह टिकवू शकले याबद्दल आपणा सर्वांची मी ऋणी आहे. भगवंताची ती योजना होती म्हणून त्या योजनेमध्ये आपण सगळे सहभागी झालो आणि त्याची इच्छा पूर्ण झाली असं समजायला काही हरकत नाही, असं आपण समजू. आयोजन छान झालं. स्थान महात्म्याचा विचार केला तर आपण शाळेत बसलोय आणि मी जे आत्तापर्यंत आयुष्यात काम केलं ती मास्तर की इथे बसून मीच केली आणि म्हणून या शाळेच्याच समारंभात, शाळेच्या परिसरात, शाळेच्याच वर्गात आपण बसलोय म्हणून अभ्यास छान होऊ शकला. प्रसाद इतका मिळत गेला की जणू काय आपण डबा खात होतो म्हणून ती पण छान सोय झाली. आता पाणी बिणी काय, हवामान असं होतं की तहानच लागत नव्हती. सगळी नैसर्गिक अनुकूलता मिळाली आणि मानवी स्वाधीनतेने जी अनुकूलता लागते तीही उपलब्ध झाली. सर्वांच्या परमभाग्याचा मी हेवा करू काय असं मला वाटायला लागलंय. पण आपल्या सर्वांपैकी मी एक असं समजा. मला खूप छान वाटलं. सगळ्यांच्या ऋणात मी राहते. पुनश्च भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वप्रथम मला इथे 2 मिनटं बोलण्याची परवानगी दिली याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. मी इथे जो उभा आहे तो तुमच्या सगळ्यांच्या वतीने उभा आहे आणि मनातली कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येकालाच वाटत असेल आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आपण ज्ञानेश्वर माऊली नाही पाहिली पण आपण मंदाताई माऊली पाहिली आहे. असाच भास सतत होत राहिला. मी काही प्रोफेसर असल्यामुळे बसल्या बसल्या मुद्दे काढलेत की काय आपल्याला बोलायचं आहे. आपण दररोजच तो श्लोक वाचतो पण गुरु साक्षात परब्रह्म याचा साक्षात्कार इथे मंदाताईमुळे आपल्याला सगळ्यांना झालेला आहे. मला वाटतं आपल्याला हे आवडेल. नंतर दुसरं आहे, गुरु इत्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी, असं ज्ञानदेवांनी अमृतानुभवाच्या पहिल्या सुरुवातीला म्हटलं आहे. ही शांकरी विद्या तुम्हा आम्हाला समजेल या पद्धतीने सांगण्याचं अत्यंत मोलाचं काम मंदाताईंनी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करावी याला शब्द नाहीत. त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपलंच भाग्य आपल्याला कळत नाही ते त्यांनी एका शब्दात सांगितलं. मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलं, हे जे तुम्हाला भाग्य लाभलं हा चमत्कार नाही, तुमच्या उचित कर्माचा साक्षात्कार आहे आणि म्हणून इथे जमलेला प्रत्येक जण जो आहे त्यालाही मी नमन अशा करता करतो की तुम्ही सगळे मुमुक्षु असल्यामुळेच इतके दिवस आला आहात. बाकीच्या कोणाची ताकद हे भाषण पेलण्याची नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना सुद्धा मी वंदन करतो. आणि मग तुकारामाच्या शब्दातच शब्द शोधावे लागतात. काय सांगू देवा तुमचा उपकार, ठेवता पायी जीव थोडा. अक्षरशः अशी परिस्थिती झालेली आहे. आणि नंतर काय त्याचं फलित झालं आहे, शंकराचार्यांचा जो श्लोक आहे तो मनामध्ये सुस्पष्ट झाला. कोणता? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणाम
सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ताईंनी हा साक्षात्कार आपल्यामध्ये घडवला आणि आपल्याला सुद्धा ब्रह्मविद ब्रह्मभवती हा साक्षात्कार करून दिला. आणि संतांचं ते लक्षणच आहे की आपणा सारिखे करीती तात्काळ तया काळ वेळ अल्पही नाही. आणि इतक्या 8 दिवसाच्या आत त्यांनी ही किमया घडवली, हे फक्त मंदाताईच करू जाणेत. आणि म्हणून मला माझं नाव फक्त अविनाश सदाशिव आहे, परंतु मी आज अविनाशी आहे आणि सदाशिव कसा आहे याचा अर्थ मला कळला. पण जेव्हा भानावर येतो तेव्हा मी पितळेच आहे हे कळतं. तर ही किमया यांनी घडून आणली आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने परत एकदा विनम्र भावे कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या चरणी तुमच्या सर्वांतर्फे साष्टांग नमस्कार करतो. आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद धन्यवाद. गेले 8 दिवस आपण इथे मंदाताईंच्या बरोबर एका वेदांताचा एका उपनिषदाचा इतका छान आपण अभ्यास केला. या हृदयीचे त्या हृदयी घातले, इतक्या सहजतेने मंदाताईंनी सर्व संकल्पना इतक्या छान पद्धतीने समजावून दिल्या आणि त्या आपल्यालाही मला वाटतं कळल्या. आणि आता वेदांत अगदी सोपा वाटायला लागला आहे अशी आत्ता तरी भावना आहे. तर मंदाताईंचं आणि आमचं मला वाटतं सगळेजण माझ्याशी सहमत होतील की इथल्या प्रत्येकाशी अतीव प्रेमाचं नातं आहे. त्याच्यामुळे त्यांचं काही आभार मानणे असा काही आता इथे म्हणजे आम्हाला मानताच येत नाही तर त्याच्यामुळे आम्ही फक्त कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या इतक्या व्यग्रतेमधून सुद्धा त्या दरवेळेला आमच्या हट्टाने आम्ही त्यांच्या मागे लागतो आणि ते आमच्यासाठी एवढा वेळ उपलब्ध करून इथे येतात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळं शिकवतात. त्याच्याबद्दल आम्ही खरंच त्यांच्या अतिशय कृतज्ञ आहोत. आणि आता लवकर या अशी विनंती त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीने करते आणि आमच्यातर्फे त्यांना एक छोटीशी भेट देते. सगळं मिथ्या आहे, माझं घर आणि मी फक्त सत्य आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि त्यांनी सर्व कार्यक्रमचं टेपिंग आणि त्याचं शूटिंग अशा दोन्ही गोष्टी करून इथे सगळीकडे आम्ही त्यांचं ती साईटचं हे लावलेलं आहे. त्याच्यावर ते अपलोड करणार आहेत. एक 15 दिवसांनी हाच कार्यक्रम सगळ्यांना कायमस्वरूपी तिथे बघता येईल. तर ते नरेंद्र डोळे त्यांचा एक छोटा सत्कार करतो आम्ही. नाही ते नाही केलं तरी हो खरंय. ताईंना मी सगळ्यांना मुक्तीचे मार्ग सांगितले, यांनी मला बद्ध करून हे बद्ध मला आवडेल. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अंबुताई पहिल्यांदा भेटल्या आणि त्याच्यामुळे मंदाताईंची आणि आमचाही खूप चांगला सहवास आत्तापर्यंत आलेला आहे. तो आम्ही आमच्या आयुष्यामधला अगदी अमृत योग असं आम्ही त्याला म्हणतो. तर ताईंची आता इथे आठवण रोजच येते म्हणजे, पण काही कारणांनी त्या इथे येऊ शकल्या नाहीत यावेळेला, त्यांना अचानक जायला लागलं. तर त्यांच्यासाठी काय ताईंना आणलंय नंतर
आणि पहिल्या दिवशी जरा थोडीशी घाई झाली आणि आम्ही ॲक्च्युली रजूनी विनंती केली संजीवनीताईंना आणि त्यांनी मंदाताईंचा अतिशय सुंदर परिचय अत्यंत अल्प वेळात त्यांना वेळ दिला आणि नुसतं विनंती केली की तुम्ही करू शकता का, तर त्यांनी अतिशय आनंदाने केला. पण त्या दिवशी आमच्या हातून त्यांना काही त्यांचं हे करायचं राहिलं तर त्यांनी जरा कुठे त्या त्यांचाही सत्कार आम्ही करतो. त्याच्या पलीकडे सत्य आहे. आता आरती होईल आणि मग सर्वांनी प्रसाद घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करू. धन्यवाद. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. गणवंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन अनंत पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणादपि समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराज की जय. नाथ महाराज की जय. नाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.